Hello, dear students. Today we are going to learn and understand a very interesting and important lesson from English Bal Bharti textbook Standard 4. And the lesson's name is All About Glass. Glass is one of the most beautiful substances that we see around us. आपण आजूबाजूला अनेक सबस्टन्सेस, अनेक पदार्थ, घटक बघत असतो, वस्तू बघत असतो. त्या सगळ्यांमध्ये ग्लास हा सगळ्यात ब्युटिफुल सबस्टन्स आहे. जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास. आजूबाजूला बघा की किती थिंग्स आहेत की ज्या ग्लासपासून बनलेल्या असतात. लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस म्हणजेच चष्मा, मार्बल्स म्हणजेच गोट्या अँड विंडो पेन्स टू नेम जस्ट अ फ्यू. व्हेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम? हा ग्लास येतो कुठून? आपल्याला कसं काय मिळतो हा ग्लास? आपण ग्लासच्या इतक्या सगळ्या थिंग्स रोज यूज करत असतो. मग हा ग्लास तयार तरी कसा होतो? कुठून येतो? नाव लेट अस लर्न हाऊ ग्लास इज मेड. ग्लास कसा तयार केला जातो? द ग्लास दॅट इज यूज्ड टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅनमेड मटेरियल. ग्लास हे मॅनमेड मटेरियल आहे, म्हणजेच नॅचरल मटेरियल नाही आहे. नॅचरल कोणकोणत्या थिंग्स असतात? माउंटन्स, रिव्हर्स, कॉटन, हो की नाही? या नॅचरल थिंग्स आहेत, नेचरमध्ये तयार झालेल्या आहेत. ग्लास हा मॅनमेड मटेरियल आहे, माणसाने तयार केलेला आहे. कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम? तुम्ही अंदाज लावू शकता का की कशापासून बनवला असेल ग्लास? It may seem unbelievable, but this clear, transparent and smooth looking material is actually made from sand. Unbelievable म्हणजेच अविश्वसनीय, ज्याच्यावर विश्वास बसू शकत नाही असं. बिलिव्हेबल म्हणजेच विश्वसनीय आणि अनबिलिव्हेबल म्हणजेच अविश्वसनीय. हा जो क्लिअर आणि ट्रान्सपरंट म्हणजेच अ सबस्टन्स दॅट अलाउज अस टू सी थ्रू. हा ग्लासचा सरफेस जो आहे तो अगदी स्मूथ असतो. ग्लास ट्रान्सपरंट असतो म्हणजेच पारदर्शक असतो. आपण आरपार ग्लासमधून पाहू शकतो, बघू शकतो. आता इथे या ग्लासच्या बॉटल्स आहेत. यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स, काही साहित्य ठेवलेलं आहे, ते आपल्याला बाहेरून सुद्धा दिसतंय, हो की नाही? म्हणजेच ग्लास हे ट्रान्सपरंट आहे. अँड दिस स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड म्हणजेच वाळू. समुद्रकिनाऱ्यावर जी पांढरी शुभ्र वाळू आपल्याला दिसते किंवा वाळवंटामध्ये, डेझर्टमध्ये जी वाळू असते, सँड असते, त्या सँडपासून ग्लास तयार केला जातो. Glass is made by heating a mixture of clean white sand and chemicals like soda and lime. Lime म्हणजेच चुना. Clean white sand, सोडा and lime यांच्या मिश्रणाला म्हणजेच या तिघांनाही एकत्र गरम केले जाते व त्यापासून ग्लास म्हणजेच काच तयार केली जाते. The mixture is heated in a furnace till it turns into hot liquid glass. Furnace means a large, very hot enclosed fire that is used for melting metal. म्हणजेच भट्टी. क्लीन व्हाईट सँड, सोडा आणि लाईम म्हणजेच चुना यांना फर्नेस म्हणजेच भट्टीमध्ये गरम केले जाते आणि तोपर्यंत गरम केले जाते जोपर्यंत या मिश्रणाचे लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर होत नाही. When it cools down, it becomes stiff and hard. आणि जेव्हा हे गरम मिश्रण थंड होते तेव्हा ते स्टिफ मीन्स फर्म अँड डिफिकल्ट टू बेंड ऑर मूव्ह, घट्ट आणि त्याला वाकवता येणार नाही असे होते हे मिश्रण. हार्ड म्हणजेच अगदी कडक होते. नाव लेट अस लर्न हाऊ ग्लास इज शेप्ड. ग्लासला, काचेला शेप कसा दिला जातो? आपण
घरामध्ये पाहतो किंवा इतर ठिकाणी सुद्धा पाहत असतो, वेगवेगळ्या शेपच्या थिंग्स असतात. फॉर एक्झाम्पल जार, ग्लासेस, बोल्स, रीडिंग ग्लासेस, राईट. मग या सगळ्यांना शेप कसा दिला जातो? आता आपण पाहिलं की ग्लास कसं तयार केलं जातं. आता आपण पाहूयात या ग्लासला शेप कसा दिला जातो. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टिफ अँड हार्ड, इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. ग्लास इज ब्रिटल. ब्रिटल मीन्स हार्ड बट इझिली ब्रोकन. ग्लास थंड झालं की ते स्टिफ आणि हार्ड होतं आणि मग त्याला शेप देणं पॉसिबल नाही आहे. का? कारण ग्लास ब्रिटल आहे. ब्रिटल दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. ग्लास लगेचच तुटतं. इट हॅज टू बी शेप्ड इन टू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. ग्लास जेव्हा गरम आणि सॉफ्ट असतो तेव्हाच आपण त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतो. कारण तो जेव्हा थंड होतो तेव्हा तो स्टिफ होतो आणि हार्ड होतो. आणि ग्लास ब्रिटल आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ग्लासला आपण शेप द्यायला गेल्यावर, म्हणजे कोल्ड ग्लासला शेप द्यायला गेल्यावर लगेचच ते ग्लास तुटेल, हो की नाही? म्हणून ग्लास जेव्हा गरम असतं आणि सॉफ्ट असतं तेव्हाच आपण त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतो. व्हेरी हॉट ग्लास is more like a liquid. You can pour it, mold it, roll it, press it or even blow it to make a variety of shapes. हॉट ग्लास म्हणजेच ग्लास जेव्हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो तेव्हा आपण त्याला एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतू शकतो. पोर म्हणजेच ओतणे. मोल्ड. मोल्ड मीन्स टू शेप अ सॉफ्ट सबस्टन्स इन टू अ पर्टिक्युलर फॉर्म. म्हणजेच आपण जेव्हा केक करतो तेव्हा मोल्डमध्ये आपण केकचे मिश्रण टाकतो आणि ज्या आकाराच्या मोल्डमध्ये केकचे मिश्रण टाकले आहे त्या आकाराचा केक तयार होतो. किंवा तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या आईस क्यूब्स तयार करता. कशा तयार करता? तुम्ही आईस ट्रेमध्ये पाणी टाकता आणि फ्रीझरमध्ये ठेवता. मग थोड्या वेळाने त्या पाण्याचा बर्फ तयार होतो आणि ज्या शेपचा तो आईस ट्रे असतो त्या शेपचाच तो आईस होतो, बर्फ तयार होतो, राईट. म्हणजेच आपण हॉट लिक्विड ग्लासला मोल्डमध्ये टाकू शकतो आणि त्याला त्या मोल्डप्रमाणे शेप देऊ शकतो. वी कॅन रोल इट. आपण रोल करू शकतो हॉट लिक्विड ग्लासला. रोल इट म्हणजेच तुम्ही चपाती करता, चपाती रोल करता. तसेच हॉट लिक्विड ग्लाससुद्धा रोल केला जातो. फ्लॅट ग्लास शीट्स बनवण्यासाठी हॉट लिक्विड ग्लास रोल केला जातो. यू कॅन प्रेस हॉट लिक्विड ग्लास. ग्लास प्रेस केला जातो. इवन ग्लास ब्लो केला जातो. हॉट लिक्विड ग्लासला वेगवेगळे शेप्स देण्यासाठी त्याला ब्लो केलं जातं. हॉट लिक्विड ग्लास इज poured into molds and hardened to make articles of various shapes and sizes. poured म्हणजेच ओतणे, मोल्ड म्हणजे साचा, आर्टिकल्स म्हणजेच थिंग्स, वस्तू. हॉट लिक्विड ग्लास वेगवेगळ्या शेप्स आणि सायझेसच्या मोल्डमध्ये ओतलं जातं, टाकलं जातं आणि त्यापासून वेगवेगळ्या शेप्स आणि सायझेसच्या वस्तू बनवल्या जातात. अशा प्रकारे वेगवेगळ्या शेप्स आणि सायझेसच्या ग्लासपासून वस्तू बनवल्या जातात. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. हॉट लिक्विड ग्लासला रोल करून फ्लॅट ग्लासच्या शीट्स बनवल्या जाऊ शकतात. इन अनदर प्रोसेस, molten glass is floated on a bed of molten metal to make very flat glass sheets of even thickness. Molten means a state up to which a solid substance on heating flows like a liquid. Molten म्हणजेच वितळलेला. वितळलेल्या ग्लासला म्हणजेच लिक्विड ग्लासला गरम अशा मेटलच्या बेडवर टाकून त्यापासून पातळ आणि समान जाडीची काच ग्लास तयार केली जाते. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट्स. गॉब्स मीन्स
small amount of a thick wet substance. हॉट लिक्विड ग्लासच्या गोळ्याला ब्लो करून, म्हणजेच तुम्ही फुगा कसा, बलून कसा ब्लो करता, त्यामध्ये हवा भरता आणि बलून फुगतो, त्याप्रमाणे हॉट लिक्विड ग्लासच्या गॉबला ब्लो करून त्यापासून बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस आणि इतर थिंग्स बनवल्या जातात. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इन टू व्हेरी थिन फायबर्स और ग्लास वूल. फायबर्स मीन्स लॉंग अँड थिन थ्रेड्स. लिक्विड ग्लासपासून फायबर्स तयार केले जाऊ शकतात. नाव लेट अस लर्न सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. ग्लास हॅज मेनी यूजफुल प्रॉपर्टीज. इट इज ट्रान्सपरंट. यू कॅन सी थ्रू इट. ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक. ग्लास पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे. आपण बाहेरून आतमध्ये बॉटलमध्ये काय ठेवलेलं आहे हे पाहू शकतो. दॅट इज कॉल्ड ट्रान्सपरंट. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. ग्लास हे स्ट्रॉंग आहे आणि हार्ड आहे. त्यावर तुम्ही जास्त वजन जरी ठेवलं तरीही ते तुटत नाही. का? कारण ते स्ट्रॉंग आहे आणि हार्ड आहे. आपल्या घरामध्ये आपण ग्लासच्या अशा काही स्ट्रॉंग थिंग्स ठेवत असतो. फॉर एक्झाम्पल टिपॉय, डायनिंग टेबल. इट इज impermeable. It does not allow water or other liquids to pass through and it does not get soggy or stained itself. Impermeable म्हणजेच अभेद्य. फॉर एक्झाम्पल आपण या जारमध्ये मिल्क टाकलेलं आहे. मग ते मिल्क या जारमध्येच राहणार. ते त्याच्या बाहेर येणार नाही किंवा ते ग्लासला सॉगी करणार नाही, ओलं करणार नाही. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, वॉटर or other substances stored in glass containers. In other words, it doesn't impart a smell or taste to them. Impart means to transfer or pass on to something. एखाद्या गोष्टीला विशिष्ट गुणधर्म किंवा विशिष्ट गुण देणे म्हणजेच इम्पार्ट. ग्लास जार्समध्ये जे फूड ठेवलेले आहे ते फूड तसेच राहते. त्या फूडला कुठल्याही प्रकारचा वेगळा स्मेल किंवा टेस्ट येत नाही. थोडक्यात ते फूड खराब होत नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल. नो वंडर देन that it is used to make so many things. Colored glass. Ordinary glass is colorless, but it is possible to produce colored and transparent glass by using different combinations of chemicals in the glass making process. Ordinary glass हा कलरलेस असतो, त्याला कलर नसतो. पण हे पॉसिबल आहे की आपण कलरफुल ग्लासेस बनवू शकतो वेगवेगळे केमिकल्सच्या कॉम्बिनेशन्सनी. ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स. ग्लासला वेगवेगळे ब्युटिफुल असे कलर्स आपण देऊ शकतो. कसे देऊ शकतो? तर वेगवेगळ्या केमिकल्सचं कॉम्बिनेशन करून, केमिकल्सचा यूज करून आपण ग्लासला छान कलर देऊ शकतो. कोणकोणते कलर्स आपण देऊ शकतो ग्लासला? ब्लू, व्हायलेट, टर्क्वाईज. टर्क्वाईज मीन्स अ ग्रीनिश ब्लू कलर. ग्रीनिश ब्लू कलर असतो, त्याला टर्क्वाईज असे म्हणतात. इथे ज्याप्रमाणे दाखवलेला आहे कलर त्याला टर्क्वाईज असं म्हणतात. रुबी रेड मीन्स ब्लडचा जो कलर असतो इथे दाखवलेला आहे रुबी रेड. अशा प्रकारचा सुद्धा आपण कलर ग्लासला देऊ शकतो. पिंक, अंबर. अंबर मीन्स अ येलो ब्राऊन कलर. ऑरेंज, डीप येलो. Purple, amethyst. Amethyst means a bluish purple color. Dark green, even black and white. Stained glass. Colored glass is used to make beautiful pictures, especially in window panes. Window panes म्हणजेच खिडक्या. Such windows are known as stained glass windows. They are seen mostly in churches.
Colored glass can also be used to make beautiful sculptures or decorative articles. It is also possible to paint on glass using special chemicals and processes. कलर्ड ग्लास सुंदर ब्युटिफुल चित्रे बनवण्यासाठी वापरली जाते, विशेषतः खिडकीच्या चौकटीत. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन्ड ग्लास विंडोज. मोस्टली आपल्याला चर्चेसमध्ये अशा प्रकारच्या विंडोज पाहायला मिळतात. स्कल्पचर मीन्स वर्क्स ऑफ आर्ट मेड फ्रॉम स्टोन, वूड, मेटल ऑर ग्लास. म्हणजेच मूर्तिकला, शिल्पकला, माती, लाकूड, दगड इत्यादींचा वापर करून छान मूर्ती बनवली जाते. त्यालाच स्कल्पचर असे म्हणतात. ग्लासपासून सुद्धा स्कल्पचर बनवले जाते, छान छान मूर्त्या बनवल्या जातात आणि इतरसुद्धा डेकोरेटिव्ह वस्तू या ग्लासपासून बनवल्या जातात. ग्लासवर पेंटिंगसुद्धा केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल यूज करून ग्लासवर पेंटिंग केली जाऊ शकते. Glass can be recycled. Recycle means a thing that can be recycled. For example, a thing that can be used again and again. एखादी वस्तू आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो, त्यालाच रिसायकल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक हे सुद्धा रिसायकलेबल मटेरियल आहे, ते सुद्धा आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास is that it is 100% recyclable. Old glass can be used to make new glass any number of times. जुन्या ग्लासच्या ज्या थिंग्स आहेत त्या आपण कितीही वेळा रिसायकल करू शकतो. रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल्स. रिसायकल करणं हे खूपच स्वस्त आहे. चीपर म्हणजेच स्वस्त. रिसायकलिंग करणे, ग्लासला रिसायकल करणे हे खूपच स्वस्त आहे. कशापेक्षा स्वस्त आहे तर नवीन ग्लास बनवण्यापेक्षा स्वस्त आहे. रॉ मटेरियल कोणतं लागतं नवीन ग्लास बनवण्यासाठी? सँड, सोडा अँड लाईम. मग या तिन्ही वस्तूंचं कॉम्बिनेशन करून, मिक्सचर करून त्यापासून नवीन ग्लास बनवला जातो. त्यासाठी काही विशिष्ट खर्च येतो. त्या खर्चापेक्षा ग्लासला रिसायकल करून नवीन ग्लास तयार करणं हे खूप स्वस्त आहे. इट रिक्वायर्स मच लेस हीट अँड अ लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ड. ओल्ड ग्लासपासून नवीन ग्लास तयार करण्यासाठी खूप कमी हीट लागते आणि त्यामुळे एनर्जी पण खूप सेव्ह होते. इफ यू रिसायकल इवन अ सिंगल ग्लास बॉटल यू सेव्ह इनफ एनर्जी टू पावर अ कलर TV फॉर अबाउट 20 minutes. जर तुम्ही एखादी सिंगल ग्लास बॉटल रिसायकल केली तर तुम्ही किती एनर्जी सेव्ह कराल माहीत आहे का तुम्हाला? कलर TV चालू करण्यासाठी जी एनर्जी लागते तेवढी एनर्जी 20 मिनटाची जी एनर्जी आहे तेवढी 20 मिनटाची एनर्जी तुम्ही सेव्ह कराल. सो द नेक्स्ट टाईम यू थ्रो अवे अ ग्लास बॉटल थिंक ग्लास इज व्हॅल्युएबल. मग नेक्स्ट टाईम तुम्ही जर एखादी ग्लास बॉटल फेकून देणार असाल तेव्हा विचार करा की ग्लास व्हॅल्युएबल आहे. व्हॅल्युएबल म्हणजेच मौल्यवान. ग्लास मौल्यवान आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन in our next video which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.